तर रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू झालेला आहे। भर शेतात मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसले। त्यांच्याबरोबर मराठा बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। रखरखत्या उन्हात जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मराठा आरक्षणासाठी त्यांच्या ज्या अनेक मागण्या आहेत त्या मान्य करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील आता आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तर माझं कर्तव्य मी पार पडतोय, मराठा समाजाच्या कल्याणासाठी आमरण उपोषण करतोय असं देखील त्यांनी म्हटलंय। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत। सरकारच्या शिष्टमंडळानं काल मनोज जरांगे पाटील यांची भेटही घेतली होती आणि या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे दोघे होते। मात्र त्यांना मनधरणी करण्यात काही यश आलेलं नाही। आज पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटू शकतं। तर मनोज जरांगे यांनी काही मागण्या केलेल्या आहेत। काल आपण आवाहन केलं होतं, मात्र पाटील निर्णयावर ठाम आहे आणि उपोषणाला बसलेले आहेत। भर नंतर उन्हात उपोषण करतात, निघालेले आहेत त्यांना। नाही, मी त्यांना खरं काल विनंती केली आणि त्यांच्या मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर आवश्यकची जी कार्यवाही करायची त्याचं एक आम्ही पत्र मी तयार केलं, कारण त्याला थोडा वेळ लागतो। कारण मुद्दे उपस्थित केलेले मुद्दे, मग सद्यस्थितीमध्ये असणारे प्रचलित जे काही न्यायनिवाडी आहेत, विधी व न्याय खात्याचं त्याच्यामध्ये असणारं त्यांचा अभिप्राय तो रात्री उशिरा झाला आहे। त्यामुळे आणि म्हणून मी ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता त्यांना मी तो त्यांच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यासंदर्भात सरकार करीत असलेली कार्यवाही त्याच्या बाबतीतलं त्यांना ते माहिती देणार आहे। माझी अपेक्षा आहे की त्यातून त्यांचं समाधान होईल अशी मला खात्री आहे। पण आता त्यांची प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतरच मला वाटतं या संदर्भात बोलता येईल। परंतु मी आशावादी आहे। थँक्यू।